नागपूरच्या वतीने मानते की बाबा जिंदजींच्या आदेशाप्रमाणे आज विवेक चकोले यांच्या निवासस्थानी नवं हवन कार्य पार पडलं आणि भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक आमचे सर्वांचे सद्गुरू महांते की बाबा जिंदेजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांना जीवनभर साथ देणाऱ्या मातोश्री आई वाराणसी बाबा जिंदेजी ठुबरीकर उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल ह्या सर्वांना माझा नमस्कार। आज या ठिकाणी सर्व सेवकांना विनंती करतो, आपसात कोणी बोलू नका, कारण ही चर्चा बैठक असते। बाबा जिंदेजींनी चर्चा बैठक आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे, ते काहीतरी शिकण्यासाठी करून दिलेली आहे। आणि आपण सेवक इथं खूप सारे सेवक जे असतात, ज्येष्ठ सेवक असतात, मार्गदर्शन करतात, आपला वेळात वेळ काढून आपल्याला वेळ देतात, काही चांगल्या गोष्टी सांगतात, ते आपल्याला शिकण्यासाठी सांगतात। आणि आपण चर्चा बैठकीमध्ये बसून आपसामध्ये बोलत असतो, आपलं लक्ष जे असते ते मार्गदर्शनाकडे नसते, त्याच्यामुळेच आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळत नाही। कोण काय सांगतो ते सुद्धा ऐकायला येत नाही, म्हणून चर्चा बैठकीत राहूनही काही अर्थ नसतो। म्हणून सर्व सेवकांना नेहमी विनंती करतो की कमीत कमी चर्चा बैठकीमध्ये बोलत नका जाऊ। जे कोणी मार्गदर्शक तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात ते ऐका, ते जर ऐकणार नाही तर आपल्यामध्ये कधीच सुधारणा होणार नाही। सुरुवातीला अनिलकडे प्रास्तावना दिली। प्रास्तावना कशी करायची असते मी थोडक्यात सांगितलं त्याला, पण कधी बोलून नाही, चर्चा बैठकीमध्ये जात नाही नेहमी, त्याच्यामुळे त्याचे परिणाम होतात। याच्यानंतरही खूप सारे प्रोग्राम होतील आपल्याकडे नवीन नवीन मुलं आहेत, त्यांना सुद्धा प्रस्ताव करता आला पाहिजे। तर ज्यांच्या घरी चर्चा बैठक असते ती कशाच्या निमित्त आहे, त्याचं कारण काय, बाबा जिंदेजींनी चर्चा बैठक का म्हणून सुरुवात केली, बाबा जिंदेजींचं जीवन कसं, त्याच्यावरून आपल्याला काय शिकायचं असतं, हे प्रास्तावनेमध्ये अपेक्षित असते। असो एक सुरुवात आहे, चुकामधूनच आपण शिकतो। त्यानंतर विवेकचं मार्गदर्शन झालं, तो सुद्धा चर्चा बैठकीला येत नाही, त्याचे परिणाम आहेत। शुभांगी जी अगोदरपासूनच एका सेवकाची मुलगी आहे, तिचा आदेश आणि विवेकचा आदेश यामध्ये फरक पडतो। आपण चर्चा बैठकीमध्ये म्हणतो, या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आपण यांना म्हणतो, काही काही सेवकांच्या तोंडातून निघते त्यांना माझा प्रणाम। यांना आणि त्यांना मध्ये फरक आहे। जे इथं उपस्थित नाहीत आपण त्यांना म्हणतो, जे उपस्थित आहेत त्यांना म्हणत नाही, त्यांना यांना म्हणतो, हा फरक आहे। सेवक नेहमी चुका करतात, ते शिकून घ्यावं, सुधारणा करावी, याचा परिणाम असतो। याचं कारण हे आहे, आम्ही चर्चा बैठकीमध्ये येत नाही। आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये दररोज म्हणतो, सर्वात शेवटी 5 नियम झाल्यानंतर याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे, आठवण बघा म्हणतो की नाही म्हणत सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये। आणि चर्चा बैठकीचा जो आदेश आहे त्या आदेशामध्ये म्हणतो आपण, आजची भगवत कार्याची चर्चा बैठक बाबांच्या आदेशाप्रमाणे सुरुवात झालेली आहे। आणि सायंकाळच्या प्रार्थनेत म्हणतो, बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे। जर आपण दररोज म्हणतो सत्य बोलणे, बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे, मग जेव्हा बाबा जिंदेजींनी चर्चा बैठक सुरुवात केलेली आहे, मग त्या बाबांच्या चर्चा बैठकीमध्ये आम्ही जातो का? जर आम्ही जात नाही, मग आम्ही बाबांच्या आदेशाचे पालन करतो का, हाही प्रश्न आहे। बाबा जिंदेजींनी सांगितलंय की माझा परमेश्वर हा घरी नाही, माझा परमेश्वर हा भवनात नाही, माझा परमेश्वर हा आश्रमात नाही, तर माझा परमेश्वर चर्चा बैठकीमध्ये सर्व सेवकांच्या हृदयात आहे।
हे बाबाजी मुंडेंचे शब्द आहेत. म्हणून आपल्याला चर्चा बैठकीमध्ये जायचे असते काहीतरी शिकण्यासाठी. समोरच्याला ठेस आणि मागच्याला शहाणपण असं आपण म्हणतो, ते फुकटच नाही म्हणत. कारण ज्या शेवक या मार्गामध्ये आलेत, त्यांच्या हातून ज्या चुका झाल्या, त्या चुकातून, त्या अनुभवातून आपण काय शिकलो ते आपल्याला चर्चा बैठकीमध्ये ऐकायला भेटतं. आणि त्याच्यावरून ते ऐकतो आपण, ते आपल्या काहीतरी हृदयात भरतं. म्हणून आपल्याला शिकायला भेटतं की आपल्या हातून चुका होत नाही. मानते की बाबा जुमदेवजींचं खूप मोठं उदाहरण आहे. बाबा जुमदेवजी 19 वर्षाचे असताना त्यावेळेस परमेश्वराची प्राप्ती सुद्धा झालेली नव्हती. एका सोनाराच्या दुकानामध्ये काम करत होते. हा अनुभव ज्या सेवकांनी मानव धर्म परिचय पुस्तक वाचलेले आहे त्यांना माहित आहे. जे वाचत नाही त्यांच्या घरी पुस्तक आहेत पण कधी त्या पुस्तकाला पलटून सुद्धा पाहत नाही, ते काय शिकणार आहेत. सर्वांकडे पुस्तक आहेत पण ते पुस्तक आम्ही कधीच पाहत नाही. त्या पुस्तकामध्ये बाबा जुमदेवजींच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते परमेश्वरांनी आपल्याला सेवकांना शिकण्यासाठी घडवलेल्या आहेत. त्या दुकानामध्ये काम करत असताना बाबा जुमदेवजींना 10 तोळ्याचा सोन्याचा गोप सापडला. दुसरा लालची व्यक्ती असता तर सोन्याचा गोप घेऊन घरी गेले असते. परंतु बाबा जुमदेवजी मध्ये इमानदारी होती. तो गोप बाबा जुमदेवजींनी मालकाला परत केला. मालकाने त्याला शाबासकी दिली आणि स्वतःच्या भाषाला सांगितलं की तो एक इमानदार माणूस आहे, म्हणून त्याने तो गोप परत केला. दुसरा जर बैमान राहिला असता तर घेऊन गेला असता. त्या उदाहरण जे आहे सेवक संमेलनामध्ये चर्चा बैठकीमध्ये सांगतात, पण जे लोक चर्चा बैठकीमध्ये येतात त्यांनाच त्यांच्यावरून शिकायला भेटतं. असंच एक उदाहरण, तुमसरला एक सेवक संमेलन होतं. त्या सेवक संमेलनामध्ये असंच मार्गदर्शन सुरू असताना आणि चर्चा बैठक सुरू असताना एका शेवकीनबाईच्या पायपट्ट्या हरवल्या. तिनं स्टेजवर सांगितलं की माझ्या पायपट्ट्या हरवल्या. स्टेजवरून अनाउन्समेंट करण्यात आलं की ज्या कोणी शेवकाला शौकीनताईला त्या पायपट्ट्या सापडल्या असतील त्यांनी इमानदारीनं परत करावं. एका शौकीनबाईला पायपट्ट्या सापडल्या, तिनं ऐकलं सुद्धा पण त्या पायपट्ट्या परत केल्या नाही. बाबा जुमदेवजींचं उदाहरण आहे. त्यांना सापडलेला 10 तोळ्याचा गोप त्यांनी इमानदारीनं परत केला आणि त्या बाईला चांगला माहीत झाल्यानंतर सुद्धा त्या बाईनं त्या पायपट्ट्या परत केल्या नाही. ह्या गोष्टी चर्चा बैठकीमध्ये ऐकायला भेटतात. म्हणून चर्चा बैठकीमध्ये यायचं असते सुधारणा करण्यासाठी. त्या बाईनं जर बाबा जुमदेवजींचं उदाहरण ऐकलं असतं तर त्या बाईच्या हातून चूक झाली नसती. परिणाम काय झाला की चर्चा बैठक संपल्यानंतर त्या शौकीन बाईनं त्या पायपट्ट्या सोनाराच्या दुकानात नेल्या आणि त्या पायपट्ट्या विकून त्या पैशाच्या स्वतःच्या मुलींसाठी, त्यांना 3 मुली होत्या, स्वतःच्या मुलीसाठी खाऊ घेतलं आणि ते खाऊ आपल्या मुलींना दिलं. काही दिवसानंतर त्या शौकीनबाईच्या 3ही मुली मरण पावल्या. बघा, इमानदारी नाही. शेवका म्हणतो आपण, दररोज म्हणतो सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. बाबा जुमदेवजींनी एवढं मोठं उदाहरण शिकविलं इमानदारी काय असते, पण सेवक सुधारले नाही. चर्चा बैठकीमध्ये आपसात बोलतात, काय ऐकायला भेटणार आहे आणि काय शिकायला भेटणार आहे. आमचं मनच इथं राहत नाही, काय डोक्यात भरणार आहे. त्या बाईचे तसंच झालं. स्वतःची चूक सांगितली नाही, लालच पैदा झाली. परिणाम काय झाला, तिच्या 3ही मुली मरण पावल्या. मग सेवकांना असं विचारलं, असं का म्हणून झालं बाई, तर सेवक आहेत, असं तर व्हायला नाही पाहिजे. जेव्हा सर्वात शेवटी चौकशी झाली 2 महिन्यानंतर, तेव्हा त्या बाईनं सांगितलं की मला पायपट्ट्या सापडलेल्या होत्या, त्या मी विकल्या आणि त्याचं खाऊ माझ्या मुलींना दिलं. वेळ निघून गेली होती. त्यानंतर ती चूक जेव्हा तिनं कबूल केली त्यावेळेस त्या सोनाराकडून त्या पायपट्ट्या आणल्या, ज्याच्या होत्या त्याला परत केल्या. पण ती चूक जर त्याच वेळेस केली नसती त्या मुलीच्या 3ही मुली वाचल्या असत्या, त्या शौकीनबाईच्या. हा परिणाम असतो इमानदारीचा. ह्या गोष्टी आपल्याला इथंच शिकायला भेटतात. इथं भरपूर सारे सेवक आहेत. लाभका ग्रुपवर सर्व सेवक ऍड आहेत, पण परमात्मा एक सेवक लाभका हा ग्रुप कोणी उघडून पाहत नाही आणि चर्चा बैठकीला येत नाही. म्हणतात आम्ही सेवक आहोत. सेवक म्हणजे काय हेच नाही समजलं सेवकांना.
से म्हणजे सेवा करणारा. आम्ही कोणाची सेवा करतो? फक्त स्वतःची. बाबा जिमदेजींनी कोणाची सेवा केली? सर्व गोरगरीब लोकांची. तरी म्हणतो आम्ही सेवक. कशाचे सेवक आम्ही? बाबांच्या आदेशाचे पालन करत नाही, चर्चा बैठकीला येत नाही, तरी म्हणतो आम्ही सेवक. कशाला म्हणता? तुमच्याने जर पालन होत नसेल बाबा जिमदेजींच्या आदेशाचे तर. सर्वांना माहिती आहे लाख्यामध्ये चर्चा बैठक सुरू आहे. स्वतःच्या घरी राहतील, टीव्ही पाहत बसतील, पण चर्चा बैठकीला येत नाही. परंतु दररोज म्हणतात बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. स्वतःला विचारावं आम्ही कशाच्या बाबाच्या कोणत्या आदेशाचे पालन करतो? कशाचे सेवक आहोत आम्ही? दुसरा आहे व. सेवक म्हणजे सेवक या शब्दातला दुसरा आहे व. व म्हणजे वचन पाळणारा. कोणते वचन पाळतो आम्ही? 4 तत्व 3 शब्द 5 नेम जीवनात पाळीन असे सत्य वचन देतो म्हणतो. विनंती झाली, प्रार्थना झाली, तिथे वचन दिलेलं विसरून जातो. आमच्या सेवकाचे मुलं जुवा खेळतात, खोटं बोलतात, वाईट शब्दात बोलतात आणि दररोज म्हणतो सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. आमच्यात सुधारणा होणार आहे का? वरून सांगतो आम्ही सेवक आहोत. आहो की नाहो, कशा प्रकारचे सेवक आहोत हे आपल्या आत्म्याला विचारावं. आम्ही सेवक आहोत का खरोखरच? जर बाबांच्या आदेशांचे आणि तत्वशब्द नियमांचे जर आम्ही पालन करत नसेल तर आम्ही सेवक कसे? तिसरा आहे शब्द क. क म्हणजे कार्य करणारा. कोणते कार्य करतो आम्ही? सकाळी उठलं, जेवण केलं, विनंती केली, जेवण केलं, आपल्या कामाला गेलं, सायंकाळी आली, झोपी झाली, संपला विषय. सेवक. बाबा जिमदेजींनी ही पदवी जी दिली आम्हाला, खूप मोठी पदवी आहे, सेवक. अगोदर आम्ही कसं होतो या मार्गात येण्याच्या अगोदर आणि आज कशी आहोत, कोणामुळे आहोत, तो विचार आम्ही कधीच करत नाही. जे मोठे सेवक, जे ज्येष्ठ सेवक आहेत, ते स्वतःहूनच जर चर्चा बैठकीला येत नसतील तर त्यांचे मुलं काय येणार आहेत आणि काय शिकणार आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूप सारे सुशिक्षित लोक सुद्धा इथं आहेत जे सेवक आहोत म्हणतात पण चर्चा बैठकीला कधीच येत नाही. ज्याला आवड असते तो बरोबर येतो. आश्रमामध्ये जाऊन बघा, शनिवारची चर्चा बैठक असते, बसायला जागा नाही राहत. नुसते मौद्याचे लोक नाही, बालाघाट पासून, MP पासून, UP पासून कितीतरी लोक सकाळपासून निघतात आणि रात्रीपर्यंत घरी पोहोचतात. त्यांना कामधंदे नाहीत का? हाही प्रश्न आहे. आणि गावातल्या गावात चर्चा बैठक असून सुद्धा आम्ही चर्चा बैठकीला येत नाही. का म्हणून येत नाही? स्वतःला एकदा प्रश्न टाकून बघा की बाबांच्या आदेशाप्रमाणे जर चर्चा बैठक आहे तर मग आम्ही बाबांच्या आदेशाचे पालन करतो का? जर नसेल करत तर केव्हा करणार आहोत? वयाच्या 24व्या वर्षापासून बाबा जिमदेजींनी भगवत प्राप्ती केल्यानंतर, परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दुःखी कष्टी लोकांसाठी, आम्हा सेवकांसाठी दिलेलं आहे. संपूर्ण आयुष्य. त्यांना परिवार होता जसा आम्हाला आहे, मग त्यांनी स्वतःच्या परिवारासाठी जगायला पाहिजे होतं, पण ते स्वतःच्या परिवारासाठी नाही जगले. परमेश्वराची प्राप्ती करून स्वतःचं परिवार सुखी केलंच केलं, पण दुःखी कष्टी लोक जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, MP मध्ये लाखो सेवकांचं परिवार त्यांनी सुखी केलं. ते सेवक. तिच्यापेक्षा बाबा जिमदेजींनी आपल्याकडून केलेली आहे. बाबा जिमदेजींचा दुःखानं त्यांनी म्हटलेलं होतं की 40 वर्ष मी सेवकांना शिकवत आहो पण सेवक शिकलेले नाही. आमचा परिवार, आमचे कामधंदे आम्हाला सुटतच नाही, आव सुटतच नाही. अनुभव आहे. तत्व शब्द नियमाने जर वागले नाही तर तब्येती बिघडतात, वाटेल ते संकट येतात, त्यावेळेस लाखो रुपये खर्च होते. ते आमच्यानं करणं होते, पण चर्चा बैठकीमध्ये जाता येत नाही आणि बाबांच्या आदेशाचे पालन करता येत नाही. ते सहन होते. का म्हणून दुःख आला आमच्यावर त्याचा विचार करत नाही. आता मी उदाहरण सांगितलं, ज्या बाईला पायपट्ट्या सापडल्या होत्या, तिने जर विचार केला असता की माझ्या मुली का म्हणून मरण पावल्या, मी तत्व शब्द नियमानं वागतो का, हा प्रश्न जर स्वतःला विचारला असता तर तो वेळ तिच्या मुली मेल्या नसत्या. पण तो प्रश्न आम्ही खरंच तत्व शब्द नियमांचे पालन करतो का, हा प्रश्न आम्ही स्वतःला कधी विचारतच नाही. म्हणून हे संकट आमच्यावर येतात. बाबांनी सांगितलेलं आहे की माझ्या मार्गातला सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही. तो राहील तर स्वतःच्या कर्माने राहील. त्याचे जर कर्म चांगले असतील
तर तो कधीच दुःख राहू शकत नाही. एक खूप मोठं उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. पारसवणी जवळ तामसवाडी एक गाव आहे. त्या गावातल्या शेवकाचं नाव आहे राजू विठोबा खापरे. त्याचे वडील विठोबाजी त्यांना कुष्ठरोग होता. इतकं भयंकर त्यांचं शरीर खराब झालं होतं. त्यांच्या हातापायातून पाणी पडत होतं, अड्या पडत होत्या. गावातले लोक त्यांच्याकडे जात नव्हते. एवढी परिस्थिती होती की त्यांच्या 2 सख्या बहिणी होत्या. त्या बहिणींनी त्यांना औषध लावणं सोडून दिलं, कारण याला जर आम्ही याच्या जवळ गेलं तर याची बिमारी आमच्याकडे येईल, आम्हाला होईल. बघा, सख्या बहिणी. हा असते रिश्तेदारी आणि माणसाची ओळख. ते त्रासून गेले की आता कसं दुरुस्त व्हावं. शेवटी त्या गावातला एक सेवक त्यांच्याकडे गेला. त्यांना समजावून सांगितलं की तुमचं दुःख दूर होऊ शकते, पण तुम्ही जर या मार्गाचा स्वीकार केला तर. त्यांनी त्यांचं ऐकलं आणि त्या गावामध्ये एक मार्गदर्शिका होती हावरेबाई म्हणून, त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांची परिस्थिती सांगितली, सर काय सांगितलं. आणि त्या हावरेबाईच्या मार्गदर्शनानं ते खापरे परिवार, जे विठोबाजीचं परिवार होतं, ते मार्गात आलं. फक्त 3 दिवसाचे साधे कार्य झाले. सुरुवात केली 3 दिवसाच्या साध्या कार्यामध्ये जो माणूस उठून बसत नव्हता तो उठून बसून पूजा करायला लागला, विनंतीला बसायला लागला. त्याच परिवारातला त्यांचा एक मुलगा, त्याला मार्ग बसत नव्हता. नाही म्हणे, मी काही मार्गात येणार नाही. त्याचा 3 दिवसात त्यांना अनुभव आला. त्याची इच्छा नव्हती. परिवाराची एकजूट पाहिजे मार्गात येण्यासाठी, कारण वचन द्यावं लागते. ह्या मार्गात परमेश्वराच्या नावावर मरीन हे वचन देतो आपण. त्याच्या घराच्या बाजूला एक दारू पिणारा व्यक्ती होता. त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितलं, याच्या आपल्या राजू खापरेच्या मोठ्या भावाला, की म्हणे माझ्यासाठी दारू आणून दे. आपल्या दरवाजावर आपण जेव्हा मार्गात येतो तेव्हा पाटी लावलेली असते, दारू पिऊन येऊ नये. त्या राजू खापरेच्या भावानं, मोठ्या भावानं त्याच्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या गावावरून दारू आणायची होती. तो दारू आणायला गेला. बघा, परमेश्वर 24 तास हजर असतो. तुमचं लक्ष, परमेश्वराचे लक्ष असते आपल्यावर. तो पैसे घेतला आणि दुसऱ्या गावामध्ये दारू आणायला गेला. त्या दारू आणण्यासाठी नदी पार करून जावं लागत होती. तो संध्याकाळी 8 वाजता गेला आणि तिकडून दारूची बाटली घेऊन आला. दारूची बाटली घेऊन आल्यानंतर परमेश्वर कसा फिरवतो बघा. तो नदीतल्या नदीत रात्री 12 वाजतापर्यंत फिरत राहिला, पण त्याला घराचा रस्ता समजत नव्हता. परमेश्वराची हे बघा, की मया बघा कशी आहे. शेवटी त्याला वाटलं की माझं काहीतरी चुकत आहे, आणि त्यानं त्याच वेळेस परमेश्वराला विनंती केली की बाबा, मी जर चुकीच्या मार्गाने जात असेल, हे दारू त्याच्यासाठी नेणं हे जर चुकीचं असेल तर ही दारूची बाटली मी इथेच फोडतो, मला माझ्या घराचा रस्ता दाखवून द्या. आणि बघा, त्याच वेळेस रात्री 12 वाजता त्याने ती दारूची बाटली त्या दगडावर आपटून फोडली आणि त्यानंतर त्याला आपोआप त्याच्या घराचा रस्ता सापडला. जोपर्यंत त्याने त्याची चूक कबूल केली नाही तोपर्यंत त्याला रस्ता दिसला नाही. आमच्या हातून चुका होतात, पण ते चूक आम्ही वेळेवर कबूल करत नाही. त्या बाईने जर वेळेवर चूक कबूल केली असती तर तिच्या 3 मुली वाटल्या असत्या. ह्या खापरेच्या भावाने जर स्वतःची चूक त्याच वेळेस कबूल केली असती तो आपल्या घरी लवकर पोहोचला असता. ह्या चुका आपल्या सर्व माणसाच्या हाताने, शेवकाच्या हाताने चुका होतात, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये. पण त्याची चुकीची कबुली करणं, त्याच वेळेस करणं हे महत्वाचं आहे. ते जर आम्ही केलं नाही तर खूप त्याचे वाईट परिणाम होतात. मगाशी योगेश मामाने सांगितलं, काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. आमची देण्याची इच्छा काहीच नसते. बाबांनी आपल्याला काय मागितलं? 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे पालन करा, एवढंच मागितलं. ते आम्हाला देता येत नाही. श्वास आपण घेतो, त्या श्वासामुळे आपण जिवंत आहोत. ते श्वास सुद्धा, एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेता येत नाही. एकदा नाक दाबून बघा, तुमचं श्वास घेता येते का? एक श्वास सोडाच लागतो, तेव्हा कुठे दुसरा श्वास घेता येते. ते काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळतच नाही. आपण सर्व कास्तकार आहोत, शेतकरी आहोत. शेतामध्ये जर दाना पेरलाच नाही, म्हणजे काहीतरी दिलंच नाही, फसल होईल का? नाही होणार. काहीतरी द्यावंच लागतं. तुमचं जीवन जर तुम्हाला सुखी करून घ्यायचं आहे
तर भगवत कार्याला वेळ द्यावाच लागेल. जर नाही दिला तर तुमचं जीवन सुखी नाही होत. कारण ही बाबाजी मुंडेजींनी जी चर्चा बैठक सुरुवात केलेली आहे ती आमच्या सेवकांसाठी केलेली आहे, स्वतःसाठी केलेली नाही. की माझ्या सेवक काहीतरी सुधारावं, याच्यामधून काहीतरी शिकावं. ज्या सेवकांच्या परिवारावर दुःख येतात ते का म्हणून येतात, आम्ही कुठेतरी चुकतो का याचे परीक्षण करावं. शेवटी त्या विठोबा बाबाजीला जे दुःख होतं त्यांचं, म्हणजे त्यांच्या भयंकर अशी जी होती अवस्था त्यांची की त्यांच्या हातापायातून पाणी वाहत होतं, अड्या लागत होत्या, वास येत होती, एवढी भयंकर परिस्थिती होती. आणि जेव्हा मार्गामध्ये आले 42 दिवस साधे कार्य, 21 दिवसाचे साधे कार्य झाले त्यांचे. आणि झाल्यानंतर 7-11-21 चे कार्य त्यांना दिले, पुन्हा दिले. आणि हावरेबाईंना सांगितलं की मी तर आता दुरुस्त झालो, थोडाफार झालो, पण पूर्ण मला योग मिळाला नाही. तर त्या हावरेबाईंना सांगितलं की तुम्ही बाबा जुमदीजीकडे जा. ते खापरे परिवार बाबा जुमदीजीच्या घरी गेले, बाबांना सर्व परिस्थिती सांगितली. आणि बाबांनी त्या हावरेबाईला आदेश दिला की यांना त्यागाचे कार्य द्या. त्यावेळेस त्यांनी त्यागाचे सारे कार्य सुरू केले. त्यागाचे कार्य सुद्धा त्यांचे व्यवस्थित पार पडले. त्यांचे हात जे होते कुष्ठरोगांचे भयंकर होते, ते असे बोट जे आहे ते बोट मोडत नव्हते. बाबा जुमदीजीच्या घरी गेले, 21 दिवसाचं त्यागाचे कार्य संपवून 42 दिवशी बाबा जुमदीजीच्या घरी गेले. आणि बाबा जुमदीजींनी सांगितलं की दिवाणजीकडून तुम्ही फोटो घ्या आणि स्वतःच्या घरी हवन करा. त्यावेळेस त्या विठोबा बाबाजींनी बाबाजींना म्हटलं की बाबा मला फोटो तर धुता येणार नाही, कारण माझे बोट वाकलेले आहेत, सरळ झालेले नाही. तेव्हा आवाजात तोडून शब्द निघाले की म्हणजे विठोबाजी तुम्ही चिंता कशाला करता, तुम्ही तुमचं कार्य केलं. 41 दिवसाचा जो त्याग आहे तो तुम्ही केला, आता बघा म्हणे परमेश्वर काय घडवितो. त्या बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवून विठोबाजी आपल्या घरी गेले, हवनाला सुरुवात केली. सुरुवात करण्याच्या अगोदर मी सांगायचं विसरलो की बाबांनी त्यांना विचारलं विठोबाजींना की तुला किती सेवक पाहिजे. तेव्हा त्यांनी विठोबाजींनी सांगितले बाबा 10-11 सेवक असले तरी चालेल. तर म्हणे आम्ही येऊ. बाबांनी यायला त्यांना विनंती केली. तर म्हणे आम्ही येऊ बघू, पण म्हणे आम्ही डबा आणला तर चालेल का. नाही बाबा म्हणे, म्हणजे बाबा जुमदेजींनी सेवकांना हवन करायला सांगितलं, पण तुम्ही त्याचे जेवणच दिलं पाहिजे जरूर नाही, तुम्ही तत्वशब्द नियमानं वागले पाहिजे, हे महत्वाचं, ते महत्वाचं आहे. बाबा जुमदेजींनी ते सांगितलं आपल्याला. जा म्हणे तू हवन कर. नाही बाबा म्हणे मला 10-11 लोकांना मी जेवण देऊ शकतो, ती माझी परिस्थिती आहे. आता बाबा सेवकांना आदेश सांगत होते की कोणाची जेवण द्यायची व्यवस्था नसेल तर तुम्ही स्वतःच्या डबा घेऊन जा, पण भगवत कार्याला जा. आणि बाबांच्या शिकवणीप्रमाणे काही सेवक, त्यामध्ये राऊत गुरुजी पण होते, ते त्यांच्या घरी गेले. त्यांचा मुलगा जो आहे राजू, तो दररोज स्वतःच्या बापाच्या हाताला बघत होता की याच्या हातामध्ये किती दुरुस्त होते. ज्या वेळेस त्यांनी फोटो धुवायला सुरुवात केली तेव्हा राऊत गुरुजी त्यांच्याकडे बघत होते. त्यांचे जे वाकलेले बोट होते फोटो धुताना बरोबर एकदम सरळ झाले. बाबांचा शब्द होता की विठोबाजी म्हणे तुम्ही चिंता करू नका, फक्त बघा परमेश्वर काय घडवितो. आणि त्यांच्या बाबांच्या आशीर्वादाप्रमाणे, बाबांच्या शब्दाप्रमाणे त्यांचे जे वाकलेले बोट होते ते सुद्धा सरळ झाले हवन करताना. आणि त्यांनी स्वतःच्या हाताने, ज्यांना अगोदर मार्गात येण्याच्या अगोदर म्हणजे स्वतःच्या हाताने जेवण सुद्धा करता येत नव्हतं, 2 हातांनी त्यांना ग्लास उचलावा लागत होता, 2 हातांनी जेवण करावं लागत होतं. पण बाबांना जो शब्द दिला आणि जे मार्गात आले त्याच्याप्रमाणे ते वागलेत. आणि फक्त 42 दिवसाच्या त्यागाच्या कार्यामध्ये त्यांचा जो कुष्ठरोग होता तो पूर्ण दुरुस्त झाला, संपूर्ण दुरुस्त झाला. ही किमया आहे तत्वशब्द नियमाचं पालन करण्याची. जर आम्ही असं केलं नाही तर म्हणून आपल्याला दुःख येतात. एवढंच नाही, त्यांचा जो मोठा मुलगा होता त्याला सुद्धा तो कुष्ठरोग होता, तो सुद्धा वडिलांप्रमाणे दुःखी होता, पण त्याचं मन नव्हतं लागत. अगोदरच मी सांगितलं ह्या मार्गामध्ये, तो मार्गात आल्यानंतर सुद्धा त्याची बिमारी दुरुस्त झाली नाही.
कारण तो जुवा खेळायचा, खोटे बोलायचा, वाईट शब्दात बोलायचा, वाईट लोकांची संगत करायचा, जशी दारूवाल्याची संगत त्याने केली होती. त्याला अनुभव आला, एकाच परिवारातला व्यक्ती, पण त्याचा जो कुष्ठरोग होता वडिलाचा दुरुस्त झाला पण मुलाचा नाही झाला. कारण होतं जसे त्याचे वडील तत्वशब्द नियमाने वागले तो मुलगा वागत नव्हता. आणि सर्वात शेवटी परिणाम झाला की त्या राजू खापरेच्या भावाला शेवटी मरण आलं. हे परिणाम आहेत. एक सेवक तत्वशब्द नियमाचं पालन करतो, त्याचं जीवन वाचतं. आणि एक सेवक तत्वशब्द नियमाच्या विरोधात जातो, त्याचं जीवन संपतं. आम्हाला विचार करायचा आहे, आमचं जीवन आम्हाला वाचवायचं आहे की संपवायचं आहे. तत्वशब्द नियमाचे पालन नाही केले, बाबांच्या आदेशाचे पालन नाही केले तर आमचं दुःख नक्कीच येणार. मोठे मोठे ज्या बिमारी आहेत, हार्ट अटॅक झालं, शुगर झालं, कॅन्सर झालं, कुष्ठरोग झालं, हे मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आपल्या मार्गामध्ये दुरुस्त झालेल्या आहेत. जो असाध्य रोग असतो त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. त्या असाध्य रोगाला दुरुस्त करण्यासाठी बाबा जुमदेजींनी 4 बंधनाचे नियम दिलेले आहेत. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे, मांसाहार करू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये आणि वाईट शब्दात बोलू नये. किती मोठा असाध्य रोग असला त्या 4 नियमाचे जर पालन केलं तर तो दुरुस्त होतो. तर त्या नियमाचे पालन केलं नाही तर परिणाम काय होतात सर्वांना माहिती आहे. मग सेवक म्हणतात आम्हाला योग का मिळाला नाही, पण तो योग आम्हाला का मिळाला नाही हा प्रश्न म्हणण्याच्या अगोदर आम्ही तत्वशब्द नियमांचे बाबांनी दिलेल्या बंधनाचे पालन केले का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारत नाही. तर शुभांगी ताईने त्याचं उदाहरण सांगितलं, वडिलाच्या तोंडातून काय शब्द निघाले होते, त्याचा परिणाम काय झाला हे शिकायला भेटतं इथून. त्याचंच एक उदाहरण मी मागच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. एक मार्गदर्शक सेवक, त्याला 4 मुली होत्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुली आणि आई मिळून अंगणामध्ये शेवया बनवत होत्या. त्या शेवया बनवून झाल्या, त्यांनी अंगणामध्ये वाळू टाकलं आणि वाळू टाकल्यानंतर त्या चौघेही पाहिले की घरात जाऊन गोष्टी करत बसल्या. आणि बाहेरून वडील आले. वडिलांना पाहिलं की त्यांच्या अंगणामध्ये कुंपण तोडून एक गाय घुसलेली आहे आणि त्या गायीनं त्या शेवयांची संपूर्ण नासधूस केलेली आहे. मार्गदर्शक माणूस, बाबांनी आपल्याला जे 5 नियम दिलेले आहेत ते पालन करण्याकरता दिले आहेत. त्या नियमामध्ये हे सुद्धा दिलेले आहे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. स्त्रियांनी, पण माणसाने बोलावं असं नाही, माणसाने सुद्धा वाईट शब्दात बोलू नये. आपण समाजामध्ये पाहतो सेवक आहेत आपले, सगळ्या भावाला वाईट शब्दात बोलतात. छोट्या छोट्या प्रॉपर्टीसाठी, हातभऱ्यासाठी वाटतील ते गुन्हे होतात, वाटतील त्या घडामोडी होतात. आम्ही सेवक म्हणतो. तर त्याचे परिणाम काय होतात? त्या मार्गदर्शकाच्या तोंडातून शब्द निघाले, रागावला तो आपल्या मुलीवर, म्हणजे तुम्ही वाचून जगण्यापेक्षा मेलेला बऱ्या. शब्दाचे परिणाम काय होतात बघा, तुम्ही वाचण्यापेक्षा मेलेला बऱ्या. हा शब्द त्या मार्गदर्शकाच्या तोंडातून निघाला. आपल्या मुलीला त्यानं म्हटलं. परिणाम असा झाला की त्या मुलीनं त्याला पुन्हा विचारलं वडिलाला की बाबा म्हणे खरंच तुला वाटते का म्हणे आम्ही मेला पाहिजे म्हणून? हो म्हणे मला वाटते म्हणे तुम्ही मेला पाहिजे म्हणून. पुन्हा शब्द निघाला. आणि काहीच वेळामध्ये बघा त्याचे परिणाम, शब्दाचे परिणाम काय झाले का त्याची मोठी मुलगी काही क्षणामध्ये मूर्छित पडली. दवाखान्यात नेलं, पैसे लावले, दवाखान्यात भरती केलं, पण परिणाम काहीच झाला नाही. शब्द काय होते त्या सेवकाचे, तुम्ही वाचण्यापेक्षा मेलेले बरे. आणि ती मुलगी खरंच दवाखान्यामध्ये मरण पावली. तिची लाश घरी आणली. तिची लाश घरी नाही आणत तर दुसरी मुलगी पडली, ती सुद्धा मूर्छित झाली. पाणी पाजलं, डोळ्यावर पाणी मारलं, सारं केलं, काही हालचाल नाही. दवाखान्यात नेलं, तिची लाश घरी नाही आणत, ती सुद्धा मरण पावली.
तिची लाच घरी आणताबरोबर तिसरी पडली, तिलाही तेच नेलं दवाखान्यात केलं. असं का बरं होतं? तेव्हा त्याचे डोळे उघडले. असं का बरं होतं? मग तेव्हा त्याची चूक लक्षात आली की मी घरी येता बरोबर मुलींसाठी कोणता शब्द वापरला होता, तुम्ही जिवंत राहण्यापेक्षा मेलेल्या बऱ्या. तेव्हा डोळे उघडले, चौथी मुलगी वाचली होती. आणि त्याच वेळेस बघा, मी सांगतो, तुमच्या हाताने जर चुका होत असेल तर तुमच्या चुकीची माफी त्याच वेळेस मागा. माफी मागितल्यानं आपलं काहीही नुकसान होत नाही, कमीपणा येत नाही, मनाचा मोठेपणा दिसतो. जे सत्य मर्यादा प्रेम आम्ही म्हणतो दररोज, सत्य मर्यादा प्रेमाचे पालन करणे. मग आम्ही मर्यादेनं बोलतो का मोठ्या व्यक्तींना? त्यांचा मान राखतो का? कोणाचे मन दुखवत नाही का? हा प्रश्न स्वतःला करायला हवा. आणि त्यावेळेस ज्याने त्यावेळेस माफी मागितली त्याच वेळेस त्याची चौथी मुलगी वाचली, पण 3 गेल्या होत्या, वेळ निघून गेली होती. ह्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या असतात, इथे शिकायला भेटतात. म्हणून बाबा जिमदेवजींनी सर्व सेवकांसाठी चर्चा बैठक सुरुवात केलेली आहे. त्या चर्चा बैठकीला आम्ही जात नाही, मग आम्ही काय शिकणार आहोत? जवळच आश्रम आहे, जाऊन बघा. तिथे किती सेवक येतात, किती दूरदूरून येतात. मग कशासाठी येतात? त्यांना कामधंदे नाही का? त्यांना परिवार नाही का? हा प्रश्न आम्ही स्वतःला करतच नाही. आज आपलं एवढं मोठं गाव आहे, एवढे मोठे सेवक आहेत, पण उपस्थिती बघा आमची किती आहे, कामधंदे आमचे. बाबा जिमदेवजी दुसऱ्यांसाठी, एका दुसऱ्या बाईसाठी 1.25 वर्षाचे कार्य केले होते बाबा जिमदेवजी. दुसऱ्या बाईसाठी 1.25 वर्षाचे. स्वतःच्या परिवारासाठी तर केलंच, मरायला तयार झाले होते. कोणी कोणासाठी मरायला तयार होत नाही. आमच्या आईंनी, त्यांचं 19 वर्षाचं वय होतं त्यावेळेस बाबा जिमदेवजी 24 वर्षाचं वय होतं. परमेश्वर प्राप्तीचा त्यांनी वचन दिलं की मला परमेश्वर प्राप्ती करायची आहे. आणि ज्या महोदयाच्या एका व्यक्तीने त्यांना सांगितलं ही विधी आजपर्यंत कोणीही केलेली नाही, कोणीही सक्सेस झालेला नाही. कारण ही विधी करताना कोणी मरण पावलेले आहेत, कोणी आंधळे झालेले आहेत, कोणी बहिरे झालेले आहेत, कोणी मुके झालेले आहेत, पण विधी सक्सेस झालेली नाही. त्याच्यात काहीही होऊ शकतं. तेव्हा बाबांचा दृढ निश्चय की मी मेलो तरी चालेल, पण परमेश्वराची प्राप्ती करेल. आईचं वय त्यावेळेस फक्त 19 वर्षाचं. काय वय असतं 19 वर्षाचं? आज 25 ते 30 वर्षाच्या मुली लग्नाच्या असतात, पण अक्कल आलेली नसते. शिका आईच्या उदाहरणावरून. 19 वर्षानंतरचं संपूर्ण जीवन आईनं बाबांसाठी दिलं, सेवकांसाठी दिलं. 19 वर्षानंतर स्वतःसाठी नाही जगलेत, समाजासाठी जगलेत. तोंडातून कधी वाईट शब्द काढले नाहीत. कोणी चुकला तर त्याला जवळ घेत प्रेमानं समजावून सांगत. बाबा जिमदेवजी जेव्हा अमेरिकेला गेले आणि स्वतःच्या मुलाने म्हटलं की बाबा तुमचं वय झालं, आता माझ्या जवळच राहा, तेव्हा बाबांच्या तोंडातून शब्द निघाले, म्हणे मनो तू माझ्यासाठी एकटाच आहेस, पण भारतामध्ये माझे लाखो सेवक आहेत, त्यांच्यासाठी मला जगायचंय. आपल्या सर्व सेवकांना बाबा जिमदेवजींनी मुलं म्हटलं आपल्याला, त्यांच्यासाठी बाबा जिमदेवजी जगले. विचार करा, त्यांनाही परिवार होता, त्यांनाही मुलं होते, त्यांनाही सर्वच होतं. आम्ही निव्वळ पैशासाठी मागे धावत असतो, पण सत्कार्याला कधीच वेळ देत नाही, चांगल्या कार्याला कधीच वेळ देत नाही. ही सच्चाई आहे. माणूस जन्मताना अंगावर वस्त्रही नसतात, काहीच घेऊन जात नाही, सारं इथं सोडून जावं लागतं. सर्वांना माहित आहे. जे कमावतो, जे धावपळ करतो, जे काही मारामारी करतो, जे काही धंदे करतो, सर्वात शेवटी इथंच सोडून जावं लागते, पण अक्कल येत नाही. जे अंगावर कपडे असतात ते सुद्धा आमच्या सोबत जात नाही, दुसरे माझ्याकडचे कपडे अंगावर घातले जातात आणि जाळले जातात. जे आज आमची प्रॉपर्टी आहे, ज्याच्यासाठी आम्ही झगडतो, ते उद्या कोणाची तरी होणार आहे, परवा कोणाची तरी होणार आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, ये व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होती है ना मरती है, क्या साथ में लाए थे, क्या साथ में लेके जाओगे, जो है यही पे छोड़ के जाना. हे भगवद्गीतेमधले शब्द आहेत. त्याच्यावरून आम्हाला काही शिकायला भेटत. असो, भरपूर बोललो,
कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो. म्हणून हात जोडून विनंती करतो की जे शब्द तुम्ही दररोज प्रार्थनेमध्ये म्हणता, बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे आणि चर्चा बैठकी बाबांच्या आदेशाप्रमाणे आहे. जे कोणी आमच्या गावातले सेवक चर्चा बैठकीला येत नसतील त्यांनी सुधरून जावं की आम्ही बाबांच्या आदेशाचे पालन करतो का. आणि पुन्हा विनंती करतो की चर्चा बैठकीला येत चला. तुम्ही आमच्यासाठी येत नाही चर्चा बैठकीला, स्वतःसाठी येता, काहीतरी शिकण्यासाठी येता. तुम्ही बैठकीला नाही आले तर माझा काही फायदा नाही होत, माझे काही नुकसानही नाही होत. तुम्ही आले बैठकीला माझा काही फायदा होईल अशातलाही भाग नाही. तुम्ही नाही आले तर माझी काही नुकसान होईल अशातलाही काही भाग नाही. तुम्ही येता चर्चा बैठकीला स्वतःसाठी येता, स्वतःला काहीतरी शिकण्यासाठी येता. म्हणजे जे कोणी येत नसतील त्यांनी चर्चा बैठकीला यावं आणि बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे. मी सुद्धा करीन. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.